नाशिकच्या मालेगावात उपमहापौर शान-ए-हिंद यांनी त्यांच्या दालनात पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। तातडीनं हा फोटो हटवावा, अन्यथा महापालिकेत शिरून आंदोलन करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी दिला। टिपू सुलतान याच्या फोटोसोबतच फातिमा शेख यांच्या फोटोला देखील हिंदू संघटनांचा आक्षेप आहे। या प्रकारामुळे शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही केला जातोय। मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद नव्हे घान-ए-हिंद यांनी टिपू सुलतानचा फोटो त्यांच्या दालनात लावलेला आहे। या गोष्टीचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो। टिपू सुलतान ज्याने हजारो हिंदूंची हत्या केली, लाखो हिंदूंचा नरसंहार केला, आया बहिणींची आबरू लुटली, अशा क्रूरकर्मी व्यक्तीचा फोटो लावून मालेगाव शहरामध्ये जातीय तेढ निर्माण करणं आज मुस्लिमांचा काहीतरी सण आहे। मालेगाव शहर हाय अलर्ट मोडवर आहे। अशा परिस्थितीमध्ये ह्या टिपू सुलतानचा फोटो लावून हिंदूंना डिवचण्याचं काम आणि कृत्य या बाईने केलेलं आहे। मुळात इस्लाम धर्मामध्ये कुठेही मूर्तीपूजा असेल, प्रतिमा पूजा असेल किंवा प्रतिमेचं उदात्तीकरण असेल, या सगळ्या गोष्टी वर्जित असताना सुद्धा टिपू सुलतान सारख्या नीच, नालायक आणि डुक्कर माणसाचा फोटो त्या ठिकाणी लावून हिंदूंमध्ये डिवचण्याचं काम या उपमहापौरांनी केलेलं आहे।